जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटलेला नसल्याने रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे। यंदा ऊसाला पहिली उचल FRP अधिक 100 रुपये तसेच गतवर्षीचे 50 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने वसंतदादा कारखान्यावर आंदोलन केले। सकाळी आक्रमक कार्यकर्ते कारखान्यात घुसले। आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या गेटही तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना रोखले। त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला होता। राजू शेट्टी यांनीही आंदोलकांसोबत ठिय्या मारत जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे। जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला स्वीकारावा, अन्यथा माघार घेणार नसल्याची घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। ऊसाचे दाम मिळालेच पाहिजेत अशी मागणी करत आंदोलनकर्ते कारखाना परिसरात घुसले। त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त झालेल्या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं। संतप्त कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांनी पुन्हा गेटच्या दिशेने आगेकूच केली। गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काही कार्यकर्त्यांनी गेट तोडण्याचाही यावेळी प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कारखाना परिसरात वातावरण चांगलंच तणावाचं बनलं होतं। ओबीसी समाज अत्यंत संयमाने आणि शांततेत एल्गार मेळाव्यात आपल्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहे। इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास मी जात असताना काहींनी नौटंकी दाखवली। यावेळी जर मी संयमाची भूमिका घेतली नसती तर त्या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असं मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आमदार पडळकर यांच्यावर चप्पल फेकीचा प्रयत्न झाल्यानंतर ओबीसी समाजामधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। याबाबत पडळकर म्हणाले की ज्यांनी हा प्रकार केला त्यांनीच पुन्हा नौटंकीबाज करत ही घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा खोटा प्रचार केलाय। गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे, पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले काही समाजकंटक कधी कोणाची घरे जाळतात तर कधी कोणाला फोन करून शिव्या देतात। यावरून हे स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे। यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे। तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे। या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये, राज्यात शांतता ठेवावी असं आवाहन मी धनगर समाजाला केलंय। जिल्ह्यातील 7 लाख ऊस उत्पादक शेतकरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर नाराज आहेत। दोघांनी मिळून पैसे द्यायचे नाही असं ठरवलंय। पैसे न देता ऊस तोडणार असे म्हणत असतील तर त्यांचा अहंकार ठेचून काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी सांगलीत दिलाय। दोघांच्या अहंकारापोटी शेतकऱ्यांचे नुकसान होत असून भविष्यात किंमत चुकती करावी लागेल। सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केलं। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। सांगली जिल्ह्यात 16 साखर कारखान्यात त्यापैकी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात 11 कारखाने चालतात। दोघांनी मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे न देण्याची भूमिका घेतली आहे। संघटनेचं आंदोलन चिरडून टाकण्याचा त्यांच्यात अहंकार निर्माण झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जो समझोता झालाय तो सांगली जिल्ह्यात लागू करण्याची मागणी आहे। सांगली कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती एकसारखी आहे, परंतु दोन्ही नेत्यांच्या अहंकारापोटी शेतकऱ्यांचं नुकसान होते। पैसे न देता ऊस तोडणार अशी भूमिका त्यांची दिसते, मात्र वेळ पडल्यास त्यांचा अहंकार ठेचून काढला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। सांगली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 41,43,13,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। मतदारसंघातील रस्ते डांबरीकरण, रुंदीकरण, रेल्वे अंडरपास कामांसाठी हा निधी मंजूर झालाय। अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे। राज्य शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। विधानसभा मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार गाडगीळ यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। या विकास कामांचा गेल्या अनेक दिवसांपासून आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंत्री, संबंधित खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा केला होता। कुपवाड लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्रापर्यंतचा रस्ता रुंदीकरण आणि सुधारणा कामासाठी 9 कोटी रुपये मंजूर झालेत। काकानगर ते शिवशंभो चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासह कामांसाठी 4 कोटी तसेच नांद्रे नावरसवाडी रस्त्यासाठी 7 कोटी, कर्नाळ रेल्वे अंडरपास ते नांद्रे असा मार्ग निश्चित झालाय। त्यासाठी पहिल्या टप्प्यात भूसंपादनासाठी 20 कोटी निधी मंजूर झालाय। कर्नाळ ते रेल्वे ट्रॅक रस्ता कामासाठी 1,43,00,000 रुपये मंजूर झालेत। या 5 कामांसाठी 41,43,00,000 लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने मतदारसंघातील महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना आमदार गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे।
आटपाडी भिवघाट रस्त्यावर मेटकरवाडी फाटा येथे दूध दर वाढीसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान तहसीलदार सागर ढवळे यांनी 13 तारखेला याबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आटपाडी तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर दिला जात नाही. शेतीला हमीभाव नसल्याने शेती परवडत नाही. त्यामुळे लाखो रुपये कर्ज काढून गायी म्हैशी खरेदी केले आहेत. परंतु दुधाचे दर पडल्याने आणि पशुखाद्य चारा यांचा दर वाढल्याने आता दुग्ध व्यवसाय देखील परवडेना झालाय. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आलेत. शासनाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च धरून गायीच्या दुधाला 42 आणि म्हशीच्या दुधाला 65 भाव द्यावा अशी मागणी आहे. परंतु त्याप्रमाणे दर दिला जात नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज मेटकरवाडी फाटा येथे ऋषिकेश दिगंबर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात सुखदेव माळी, प्रकाश गायकवाड, विजय कोळी, नवनाथ मेटकरी, सर्जेराव यमगर, विजय पाटील, सचिन देशमुख, आदिनाथ मेनकुदळे, शहाजी यमगर, गोरख कदम, बापूराव मंडले, अमित गिड्डे, ऋषिकेश पाटील आणि शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आंदोलक आणि तहसीलदार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दूध संकलक, डेअरी चालक आणि आंदोलकांची बैठक झाली. तहसीलदार यांनी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान रास्ता रोकोमुळे मेटकरवाडी येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल 10 जिवंत रानडुकरांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सांगली आणि सावंतवाडीच्या वन विभागाला यश आले. सदरची कारवाई रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे पथकाने संयुक्तरित्या केली आहे. वन विभागाकडून तब्बल 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. अजय शंकर पवार, अर्जुन लक्ष्मण कांचाळे, सुखदेव सोमा चव्हाण, रावसाहेब सोमा चव्हाण, दत्त भगवान खरात असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. रानडुक्कर आणि वाघरे या वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी आणि सांगलीच्या वन विभागाला मिळाली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाने फिरते पथक सांगली यांची मदत घेतली असता तसा सापळाही रचण्यात आला आणि त्यानुसार रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे पथकाने सापळा लावला. यावेळी एक पिकअप गाडी ही संशयितरित्या येताना दिसली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी सदरची गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 10 जिवंत रानडुक्कर आढळून आले. या कारवाईमुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सावंतवाडी आणि सांगली येथील वन विभागाच्या पथकाला यश आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री आपला असतानाही आपल्याला कोणत्याच कामात म्हणावासा न्याय मिळाला नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. विट्यात आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी आपल्या सर्वांच्या मनात द्विधा मनस्थिती होती. कारण 4 वर्षांपूर्वी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2019ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. त्यावेळी आपल्या मतदारसंघापुरता का होईना राष्ट्रवादीचं संघटन करावं, आपल्या कार्यकर्त्यांचा आणि आपला स्वाभिमान टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. तसेच आपल्याला राजकीय बळ मिळेल, कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामे होतील असं आपल्याला वाटलं होतं. पण यावेळी सरकार आपले होते, पालकमंत्री सुद्धा आपले होते, परंतु प्रत्यक्षात आपल्याला कोणत्याच कामात म्हणावासा न्याय मिळाला नाही. त्यावेळी पालकमंत्री जयंत पाटील असताना आपण त्यांच्याकडून काय वैयक्तिक पैशाची अपेक्षा केली नव्हती. प्रशासकीय पातळीवर त्यांची हेळसांड झाली नाही पाहिजे, तसेच विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे एवढ्या माफक त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा होत्या. परंतु महाविकास आघाडीच्या त्या 3 पक्षांच्या त्रांगड्यामध्ये स्थानिक आमदार शिवसेनेचा असल्यामुळे पालकमंत्री आपला असताना सुद्धा, सरकारमध्ये आपला वाटा असताना सुद्धा कुठल्याच कामाला न्याय मिळाला नाही अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.